कुणाची तरी वाट लावण्यासाठी प्रकरणं बाहेर काढतात. भोंदू खरात प्रकरणावर राज ठाकरेंचं वक्तव्य. उद्देश ठेवून प्रकरणं काढण्याचं कारण नाही. प्रवीण दरेकर यांचं प्रत्युत्तर. चांदिवली विधानसभा ईव्हीएम पडताळणी प्रकरण. निवडणूक आयोगाचं कामकाज राजकीय कार्यकर्त्यांसारखं. काँग्रेस नेते नसीम खान यांचा घणाघाती आरोप. बाळासाहेबांबाबत वक्तव्य करणं पेडणेकरांना भोवलं. संस्कारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आक्रमक. पेडणेकरांनी माफी मागावी, सत्ताधाऱ्यांची मागणी. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा. तनपुरे भाजपात आल्यास आनंद होईल. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं सूचक वक्तव्य. जळगावात भोंदू आणि पोलीस पत्नी करायचे लोकांची फसवणूक. अघोरी पूजेच्या नावाखाली 11 लाखांना गंडवलं. भोंदू ललित पाटील आणि कर्मचारी पत्नी महिमा फरार. परतवाडा लैंगिक शोषणाचं ठिकाण सापडलं. पोलिसांकडून अयान अहमदसह 6 जणांना बेड्या. अमरावती लव्हजिहाद प्रकरणात काँग्रेस आक्रमक. महिला काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी. महिलांचा वाढीव राजकीय सहभाग देशगौरव वाढवेल. पंतप्रधान मोदी यांचं लोकसभेत निवेदन. महिला आरक्षणाच्या आडून जात जनगणना टाळण्याचा प्रयत्न. काँग्रेसचा मतदारसंघ पुनर्रचनेसह महिला आरक्षणाला विरोध. आम्ही जातगणना सुद्धा करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं आश्वासन. विरोधकांना पंतप्रधान मोदींचा टोला. समर्थन करा, तुमचं जाहीर आभार मानेन. मोदींचं वक्तव्य.